रस्तो जरी खडतर असलो किंवा खराब असलो तरी हो उगवतो सूर्य ना तो भारी वाटतो. कठीण आहे काम इकडे तर. आमच्या पट्ट्यामध्ये या कुणकेश्वर पट्ट्यामध्ये मे मध्ये आंबे मिळताना कठीण आहे. तयार आंबो वेगळंच दिसतं. हे बघा, हे देताकडे तिथं असा खड्डा असा पडणार आणि हिची कातडी साधारण पांढरट होणार. वरून आंबे काढता येत नाही, त्याच्यासाठी ही शिकरणी असते. त्याला काय नाही उपयोग, याचा उपयोग टाकून देणे, बाकी टाकून देणे. पण आम्ही कसा आता हे सुद्धा आम्ही पताराखाली पुरून ठेवतो. बिटकी म्हणून ओळखले जातं याला सुद्धा मार्केट चांगला आणि हा खायला आंब्यापेक्षाही सुंदर लागतं. चिया बारी मा हो चिया बारी मा उड़ी उड़ी बादल में छूनलाई. पुष्पा समझ के क्या फ्लावर समझा था क्या? आई एम फायर, साला झुकेगा नहीं. नमस्कार मित्रांनो, मी गणेश आचरेकर लाईफ कोकणातले युट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचे खूप 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 स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आपण आज पुन्हा एकदा वाळकेवाडी दिलो. म्हणजे वाळकेवाडी म्हणजे काय माहिती आहे, कुणकेश्वर गावाचीच एक वाडी आहे आणि ती वाळकेवाडी. त्या वाळकेवाडीमध्ये सांगायचं कारण झालं की आपले थंय मित्र राहतात नंदा वाळके, आणि नंदा वाळकेंचा आंब्याचा मोठा व्यवसाय आहे. म्हणजे देवगड म्हटला का तुमका लक्षात डोळ्यासमोर येईलच की देवगडचा हापूस. तर मित्रांनो, नंदा वाळके यांचे मोठे बागे आहेत आंब्याचे, आणि आपण गेल्या वर्षी तुम्ही बघितलात की नंदा वाळकेंच्या बागेमध्ये आंबो कसो काढलो जाता, आंबो कसो भरलो जाता, आंबो काढतानाची काय काळजी घेतली जाते, हे सगळे काही गोष्टी आपल्या नंदान गेल्या वर्षी सांगितलं. तर यावर्षी देखील आपण आज बघणार आहोत. आणि मूर्ताचा आंबो त्याचं पाठवून झालेलो, तर हे दुसऱ्या टप्प्यातला आंबो काढण्याचा प्रयत्न करणार आम्ही. तर हे आंबे कसे काढले जाणार आहेत, हे सगळे काही गोष्टी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो बघूक मिळणार. तुम्ही शेवटपर्यंत थांबा. आंबे कसे काढले जाणार आहेत, आंब्याची काळजी कशी घेतली जाता, आंब्याचं जाताना बागेतलो प्रवास कसो असता. कारण हे मुळात कोकणातले जे आंब्याचे बागे असतात त्यांना मुळात व्यवस्थित असो रस्तो नसता बहुतांश, आणि पूर्णतः डोंगर माथ्यावर असतात बागे. त्यातून आंब्याची हाताळणी कशी केली जातात, आंब्याची नेहाण कशी केली जाता, त्यावेळेचा कसो प्रसंग असता, हे सगळे काही गोष्टी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघूक मिळणार आहेत मित्रांनो. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका. आणि मित्रांनो, खरोखर आंबे काढताना तर तुम्ही बघतलाच, पण गेल्या वर्षी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नंदा वाळकेंका एवढे फोन इले की म्हणजे विचारता सोय नाही. कारण का देवगडचा हापूस खरं लोकांका चाकूकच मिळत नाही. बराच तुम्ही म्हटलं रत्नागिरी, मालवण किंवा वेंगुर्ला ह्या पट्ट्यातली आंब्याची चव असता ती बरीच वेगळी असता, आणि देवगडचं ओरिजिनल हापूसची चव ही अतिशय वेगळी असता. म्हणजे हे गोष्टी आज आपल्या तुमका बघू. आणि खरोखर यावेळेला लोकांनी जेवढ्या नंदाकडून आंबे घेतले नाही, तर नंदा खरोखर सांगितलं की आजपर्यंत आम्ही अशा चवीचं आंबो कधीच चाखलं नव्हतं. तर मित्रांनो, तुमका जर आंबे हवे असतील तर नक्की तुम्ही नंदाशी संपर्क सांगा. तर चला मित्रांनो, आता आपण कसलाही विचार न करता आपण नंदाच्या बागेत जावे. रस्तो जरी खडतर असलो किंवा खराब असलो तरी हो उगवतो सूर्य ना तो भारी वाटतं. म्हणजे नजारा दोन्ही साईडला वनराई मस्तपैकी डोंगर माथ्यावरून हे सूर्य आपल्या उगवताना बघूक मिळता. छान असा दृश्य बघूक मिळता. मी खास या पाठीमागे इलय उभं राहून ह्या दृश्य बघण्यासाठी. तर मित्रांनो, ही अशीच कोकणातली सकाळ असतात सुंदर. मित्रांनो, फायनली आपण आता नंदाच्या बागेमध्ये येलो. तुम्ही बागेमध्ये येतानाच मुळात सुरुवातच हैसून मी केलंय की खडतर प्रवास कसे असतात. कारण मुळात हे कोकणातील बागे आहेत नाही, सगळे डोंगर माथ्यावर असतात, आणि मुळात त्यांना कसो बहुतांश रस्ते नसतात. आता बघितलं ह्या रस्त्यावर नंदान स्वतःच्या स्वखर्चान किंवा आजूबाजूच्या बागायतदारांनी माती टाकून तो रस्तो तयार केल्याने, आणि एवढं खडतर असो रस्तो होतो. तर बघितलं तर म्हणजे टू व्हीलर घेऊन न येण्याच्या लायकीचा रस्तो होतो. तर ह्योच अशीच ही आंबे असतात. आणि आंबो म्हणजे एक प्रकारे लहान मुलाची जशी काळजी घेतली जाता तशी या आंब्याची देखील काळजी घेतली जातात. बघितलं तर आता ह्या रस्त्यापासूनच आपली खडतर प्रवासाची सुरुवात झालेली आहे. ह्यो असो उगवतो सूर्य, ह्या बघितल्या दृश्य मस्त वाटतं. आणि एक सुंदर सकाळ, पक्ष्यांचो किलबिलाट,
अशी एक सुंदर अशी सकाळ या ठिकाणी नंदाकडे जे कामगार आहेत म्हणजे नेपाळी बांधव आहेत ते या ठिकाणी राहतात, त्यांच्यासाठी खास स्पेशल ही रूम बनवलेली आहे. मित्रांनो, आमच्यासोबत आज छोटे मालक गेलेले आहेत बरोबर, कारण का वडिलांपाठी आपला व्यवसाय सांभाळावं अशी प्रत्येक वडिलांची इच्छा असतात. आता छोटे मालक स्वतः इले आहेत जातीनिशी. तर चला आता आपण बघूया आंबे काढूक. तर आता सुरुवात झालेली आहे. कार्याची सुरुवात ही गणपतीच्या नावानंच करूची असता. तर गणपती बाप्पा मोरया. आमका आंबे सगळे शोधून शोधून काढूचे. तर आता त्या आम्ही कलमाकडून दुसऱ्या कलमाकडे गेलो. तर या ठिकाणी आंबे असे अक्षरशः शोधून काढतात, कारण कसा जसा नैसर्गिक वातावरण त्यांना लागतं तसा वातावरण त्यांना यावर्षी भेटला नाही. आणि मध्यंतरी एवढी हीट निर्माण झाली म्हणजे त्याच्यामुळे पूर्ण आंबो खाली करपून पडलो, म्हणजे अक्षरशः भाजताना तशा पद्धतीने खाली आंबे पडले आणि बराच त्यावेळा नुकसान झालेला. आणि ह्या वेळात मुळात आंबोच पूर्णतः कमी हा. तर आपण आता नंदाक गेलो आहे जवळ, तर आपण नंदाक विचारायचो आंबो कसं तयार ओळखायचो आंबो झालेलो. ते सगळे काही गोष्टी आपण नंदाकडून जाणणार. तर चला मित्रांनो, आपण त्या ठिकाणी आंबे नंदाकडून विचारूया परिपूर्ण आंबो कसं ओळखायचो असतं. तयार आंबो वेगळंच दिसतं. हे बघा, हे देताकडे तिथं असा खड्डा असा पडणार आणि हिची कातडी साधारण पांढरट होणार अशी. हा 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 वेगळाच दिसणार. हा हा बघा, हा तेवढा तयार नाही, थोडा कमी आहे. हा हा 16ने आहे, हा 15ने आहे. 16 आणि 15 म्हणजे काय? हा फुल तयार आहे. हा 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 म्हणजे 16ने म्हणजे फुल तयार. पाय. हा 15ने म्हणजे ते म्हणजे आता नंद हे डाग जो दिसता पडलेलो तो आंबो खराब आहे का कसं काय? आतमध्ये आंबा खराब नाही, वरसून तो दुसरा आंबा चिकटल्यामुळे हा त्याला डाग पडलेला आहे. हा 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 आंबा फुल तयार झालेला आहे. हा. हा तयार आहे. हा, हा. अच्छा, म्हणजे हा वेगळाच दिसणार आंबा. ह्याची कातडी बघ कशी पांढरी दिसते आणि कातडी हा. इथे असा खड्डा दिसणार. बरोबर. हा 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 वेगळा साधारण दिसणार. कोवळं आंबो कसं ओळखायचो? कोवळा आंबा हा बघा, हे बघा, हा कोवळा आंबा. हा म्हणजे ते का खड्डोच पडत नाही मुळात. हा आणि हा वेगळाच दिसणार. हा आंबा वेगळा दिसतो ना. बरोबर बरोबर. त्याला 4-5 दिवसांनी हा तयार होणार. 4-5 दिवसांनी तयार होणार. हा त्याला अजून बाकीच्यांना वेळ आहे. हा हा हा. हा साधारण 12ने आहे. हा त्याला 4 ते 5 दिवस तयार व्हायला लागतील आता. हा हा म्हणजे साधारण आता हे आंबे जे आहेत म्हणजे शोधून शोधून आंबे काढूक लागतात का? हा, शोधून शोधून आंबे काढावे लागतात. म्हणजे या वर्षी नेमकं ह्यो असो, म्हणजे गेल्या वर्षी तर यावेळा बऱ्यापैकी आंबे होते, पण या वर्षी आंबे कमी असण्यामागचं कारण काय? हवामान व्यवस्थित नसल्यामुळे त्यामुळे आंबे कमी आहेत यावर्षी. यावर्षी जो डिसेंबरमध्ये मोहर येणारा तो आलाच नाही. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये जो मोहर येणारा ह्या वर्षी तो मोहरच आला नाही. हा. आणि जो आला किरकोळ कुठे 10% आला तो जळून गेला तो संपूर्ण. ते मध्यंतरी हीट अशी पडली. हा, ते हीटमुळे आंबे जास्त वापरली. हा आंब्यात वाफ निर्माण जाऊन ते आंबे खाली पडली जमिनीवरती. हा, हा. एका साईडने लासा पडली म्हणजे आंब्यानं. साधारण मे मध्ये आंबे खाऊ मिळतील काय लोकांना? ना या वर्षी कठीण आहे काम इकडे तर. हा. आमच्या पट्ट्यामध्ये या कुणकेश्वर पट्ट्यामध्ये मे मध्ये आंबे मिळताना कठीण आहेत. म्हणजे एप्रिल मध्ये सीझन पूर्ण हा, संपून जाईल. एप्रिल मध्ये संपणार सीझन. हा किरकोळ मिळणार ना असे नाही, हा. पण ते किरकोळ. बरोबर. म्हणजे जसा हा, गेल्या वर्षी जसे होते किंवा त्याच्या आदल्या वर्षी 2-3 वर्षाचे होते आंबे तसे ह्या वर्षी आंबा नाही मिळणार. बरोबर. आंबा यंदा 20%च आंबा शिल्लक आहे. शिल्लक आंबाच 20% आला ह्या वर्षी. म्हणजे आता पुढे जो जानेवारी फेब्रुवारीत मोहर येतात तो येऊकच नाही. या वर्षी जानेवारी फेब्रुवारीत येणारा मोहर आलाच ना. डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी येणारा मोहर हा. ना तो मोठ्या प्रमाणात येत असतो मोहर. हा हा तो ह्या वर्षी आलाच नाही मोहर. बरोबर. हा हा तर मित्रांनो, या वर्षी नंदान सांगितलं की आंबोच मुळात 20% हा. आणि पूर्णतः आंबो या वर्षी म्हणजे मध्यंतरी वातावरण बदलला, हीट निर्माण झाली आणि जो जानेवारी फेब्रुवारीमध्ये मोहर येता तो मुळात येऊकच नाही. त्याच्यामुळे ही आंब्याची बिकट परिस्थिती आहे. म्हणजे देवगडचं खरं हापूस चाखूचं झालं मे महिन्यात तर तुमका मिळताना ना मुश्किल, म्हणजे करून का 10 ते 15% काहीतरी आंबो देवगडचं चाकूक मिळत, नाहीतर अन्यथा मिळणार नाही. मित्रांनो आंबे शोधता, कारण कसा यावर्षी बरोच सीझन स्लॅक हा, त्याच्यामुळे हे आंबे असे शोधून काढतात. तर आंबे आम्ही शोधून घेतो. तर तुम्ही जाऊ नका खय, कसे आंबे काढले जातात, काय काय हे सगळे काय गोष्टी आपण विचारून घेणार आहोत.
तर मित्रांनो लेझर एकदम वर आ तर दिसता की नाही तुमका माहित नाही पण एकदम वरच्या शेंडा का तर नंतर खाली इल्यावर तुमची भेट करून देत आहे तर आता तो आंबे काढता भाऊ देखील इकडे गेलेले आहेत घळ घेऊन हे आंबे आता खाली भाऊ वरतून लेझर काढून देतो आणि खाली भाऊ ट्रे मध्ये काढून घेतात तर चला मित्रांनो वरून लेझरनी पाठवलेले आंबे हे काढून घ्या आता बघितलं की भाऊनी कसे शिकारणी मधले आंबे काढले जातात नेमके आपण शिकारणी म्हणजे कसं आता आमका माहित आम्ही कोकणात आमका समाजचा शिकारणी काय असतात घळ काय असतात तर आपण आता नंदाकच विचारणार शिकारणीचा नेमका ह्यांका उपयोग काय होता बागायतदारांका तर नंदा काय सांगशील म्हणजे शिकारणी म्हणजे नेमका काय असतं शिकारणी म्हणजे ही टोपलीच असतं ही टोपली कशासाठी तर जी उंच झाडे असतात ज्याला जमिनीवरून आंबे काढता येत नाही त्याच्यासाठी ही शिकारणी असते त्याला 4 साईडने अशी ही रस्सी बांधावी लागते आणि एक मेन रस्सी असते ही तर ही उंच झाडावरती चढून नंतर हे शिकरणीने आंबे काढले जातात त्या शिकरणीमध्ये ठेवले घळाने आंबे काढायचे आणि शिकरणीत ठेवायची म्हणजे तो थोडक्यात वरती माणूस असता वरती माणूस असतो तो झाडावरती उंच झाडा असल्यामुळे तो वरती शिकरणी बांधतोय आणि नंतर या शिकरणीतून आंबे खाली देतो मित्रांनो तुम्ही बघितलात की शिकरणीमधून कसे आंबे काढले आणि त्यानंतर मग ते आंबे ठेवले जातात म्हणजे एखाद्या व्यवस्थित मांडणी केली जाते ट्रे मध्ये तर ते देखील आपण नंदाक विचारणार कशा पद्धतीने मांडणी करू लागते हे बघा या ट्रे मध्ये कशा आंब्याला मार लागू नये म्हणून हा पुट्टा आहे हा पुट्टा इथे तळाला घातला जातो त्याच्यावरती हे असे आंबे लावले जातात त्याच्यानंतर परत पुट्टा टाकतो कारण आंब्याला मार लागू नये आंबा खराब होऊ नये म्हणून त्याच्यानंतर हे लहान लहान देठ केले जातात कारण कसा देठ मोडल्यानंतर आंबा खराब होतो त्याच्यामुळे हे लहान लहान देठ केले जातात आणि असे हे लाईनीत लावले जातात तर नंदा हे जे आंब्याचे असे ते डेट असतात ना ते पूर्ण तोडत का नाही कशामुळे तोडत कशासाठी तोडूचे नसतात ते आंब्याचा देठ मोडला की त्याच्यात ढीग येणार ढीग आल्याच्या नंतर आंबा तो खराब जाणार बेकार दिसणार तो आंबा म्हणजे त्याचा जी कलर असता शायनिंग जाणार त्या आंब्याची त्याच्यामुळे असे छोटे छोटे देठ केले जातात तर लावले जातात मित्रांनो बघितलात म्हणजे आंब्याची केवढी काळजी घ्यावी लागतं की आंब्याच्या पूर्णतः डेट तोडल्यावर आंबा पूर्णतः म्हणजे काही उपयोगाचा होत नाही म्हणजे जशी तिची कलर असतात किंवा तिची शायनिंग असतात ती दिसत नाही त्याच्यामुळे बघितलात ना हे आंबे बघा सगळ्या आंब्यांका पूर्णतः देठच आणि त्याच्यामुळे ते पूर्ण देठ ठेवू लागतात म्हणजे आंबो पूर्ण पिकासारा तर देठ ठेवू लागतात की कसा काय नंदारे पिकास आंबे शोधताना आहे नंदाचा एक बारको आंबो मिळालो तर आपण नंदाक विचारणार हे बारको आंबो नेमकं काय असतं ह्याचा उपयोग काय होता हे बिटकी म्हणून ओळखले जातं याला सुद्धा मार्केट चांगला आणि हा खायला आंब्यापेक्षाही सुंदर लागतं म्हणजे ह्याचं साधारण दर आता सध्या काय चालू आहे सध्या 200 ते 250 रुपये डझन चालू आहे डझन चालू आहे म्हणजे बघा मित्रांनो 200-250 रुपये ह्या बिटकीक दर आणि ही अतिशय चांगली पद्धतीत खाऊक लागता म्हणजे चवीक देखील चांगली लागता तर असेच हे आंबे आता आम्ही शोधतो कारण आता आंबे शोधून काढूचेत तर ते आम्ही शोधतो तर चला मित्रांनो आंबे देखील आता शोधूचेत तर शोधूया आपण ही बिटकी तुमका दाखवल्या नंदान बिटकी म्हणजे काय असतं ही बारको आंबो असता छोटो आंबो म्हणजे कसं हे बिटकीत कशी तयार होता नंदा बिटकी कशी याला एक वरती आंबा आहे हे 2-3 आंबे असे लागले की असे बिटकी आंबे तयार होतात म्हणजे कसं असतं मित्रांनो त्यांना तेवढा रस पुरत नाही बरोबर म्हणजे एखादे आंबे घसाक ना 5-6 जेवढे आंबे असतात तेव्हा सगळ्याच आंब्याका जेवढा जीवनसत्व मिळत नाही आणि त्याच्यामुळे एखादं आंबो लहान राहतात त्याला परिपूर्ण मिळत नसल्यामुळे जीवनसत्व तो असं खालचा आंबो तो बिटकी रूपात तयार होता तर मित्रांनो आपल्या नंदान बिटकी देखील दाखवल्या तर अशा बरीच गोष्टी आहेत त्याच्याकडून जाणून घेणार वाढल्यामुळे एकदम उष्णता वाढल्यामुळे हा आंबा बघा हा असा खराब झाला हा हे बघा इकडे पण आहे बघा हे कशामुळे नंदा उष्णता वाढल्यामुळे एकदम उष्णता वाढल्यामुळे अचानक असे आंबे लासे पडतात या आंब्याचा उपयोग शून्य बघा मित्रांनो म्हणजे हे कवडीमोल टाकून देतात पण नंदा हे आता आंबा आता पिकलेलं तर दिसतं पिवळं धमक दिसतं पण आतमध्ये पूर्ण खराब आहे तो लास मिळणार सफेद लास असं असतं ना बरोबर ते लास मिळणार याच्यामध्ये तर मित्रांनो बघितलात की एवढे हीट वाढल्यामुळे नुकसान देखील झालेलं आहे बघा म्हणजे हे बघा हे असे हे खराब झालेत लासे आंबे निघालेत त्याच्यामुळे नंदा ह्याचा उपयोग काय होता काय नाही उपयोग ह्याचा उपयोग टाकून देणे बाकी टाकून देणे पण आम्ही कसा आता हे
आम्ही हे सुद्धा आम्ही पताराखाली पुरून ठेवतो, हा हा कारण माशीचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. बरोबर. म्हणजे असेच जरी टाकून ठेवलं तरी ती फळमाशी असते. फळमाशी हा मग ती फळमाशी येऊ शकते. हा त्याच्यामुळे हे आंबे जेवढे पिके खाली पडतात खराब झालेले हा. तेवढे आम्ही पताऱ्याखाली घालून ठेवणार. पत्ताऱ्याखाली म्हणजे ते हा. लपून ठेवू लागतात नाही तर हो. त्याच्यामुळे माशीचं प्रमाण जास्त. मग ती फळमाशी नेमकी काय त्रासदायक असतं आपल्या? फळमाशी त्याचे त्रास म्हणजे तो आंबा आपण खाऊ शकत नाही. ती जी टोच मारते, हा टोच मारल्यामुळे आतमध्ये जंतू पडतात आंब्याला. हा. त्याच्यामुळे आंबा पिकल्याच्या नंतर आतमध्ये जंतू पडणार, आंबा खराब होणार. अरे बापरे. म्हणजे ह्या पण अशी पण त्रासदायक होऊ हो. शकतात. तर तसे- गेल्या वर्षी याचं प्रमाण होतं, ह्या वर्षी सुद्धा प्रमाण जास्त वाढणार. हा कारण ह्या वर्षी श्रावण महिन्यापर्यंत आपण बघितलं तर आपल्या घराच्या बाजूला तुळशी वगैरे असतात. हा. त्या तुळशीवरती पण दिसायची काही चिकू खराब झाले, पेरू खराब झाले. बरोबर ती बरोबर. अशी टोच मारल्यामुळे ते आतमध्ये काळे डाग पडणार शे. म्हणजे ती पिक्याच आंब्याक मारतात नाही, की नाही, कच्च्या नाही. आंब्याक पण मारतात? ते साधारण आंबे जून झाले हा का त्याला मारणार ती. हा. म्हणजे कच्चो असताना. हा जून. हा हा आता मग अशी दाखवले ना आपण 15ने 16ने आंबा, बरोबर. 14ने 15ने झाल्यानंतर ती टोच मारणार हा. त्याच्यावरती. ती हा. टोच मारते. मग नाही तर ह्या त्याच्यासाठी- कोवळ्या आंब्यावरती ती मारत नाही सहसा. मग त्याच्यासाठी उपाययोजना काय केली जाता? ते सापळे लावले जातात. अरे बापरे. म्हणजे एवढ्या बागेमध्ये सापळे किती लावू लागणार? हा पण ते सापळ्याने सुद्धा ते माशी हा होत नाही, बरोबर. हा, कंट्रोल होत नाही. कंट्रोल होत नाही. कारण कसं असते, एक बाग तुम्ही या बागेमध्ये लावलात, बाजूच्या बागेवाल्याने जर सापळा लावला नाही, त्या बागेतली सुद्धा माशी इकडे येते. मग बरोबर. त्यामुळे ते आतमध्ये ओढी असते ना त्या वासाने, हा आणि तेवढं ते शक्य नाही. ते बरोबर. 50% पर्यंत त्याची म्हणजे आपण एवढा उपाययोजना करू शकत नाही. तर मित्रांनो बघितलात की म्हणजे भाजलेलो आंबा कसं असतं आणि त्या भाजलेल्या आंब्याचा उपयोग तर शून्य होता, परंतु उपयोग शून्यच असलो तरी त्या काळजीपूर्वक ते परत व्यवस्थित आपल्या एका ठिकाणी गाडूक लागतात किंवा पुरूक लागतात, कारण त्याच्यानंतर परत तो पूर्णतः फळमाशीचा त्यांना त्रास होता. तर अशाच गोष्टी आहेत. बघा हे बघा नंतर किती आंबे हे पडलेले आधीच जमा करता, कारण आता जरी हे पडलेले आंबे काही उपयोग नसतं त्याचं, ते तर व्यवस्थित आता आपल्या म्हणजे गाडून टाकून लागतात. तर चला ते देखील आपल्या ते बाकीची मंडळी आहेत त्याची तर काम ते करतील, पण आपण बाकीचे आंबे काढून घेऊया. आपण नंदाभाऊंका विचारणार बघा, आंबो एखादा व्यवस्थित असं कलर दिसता मस्तपैकी केशरी रंग वरती इलेलो. तर आपण नंदांका विचारणार नंदा ह्यो आंबो नेमकं तयार झालो काय? हा आंबा फुल तयार नाही झालाय. हा हा 13-14ने तयार झालेला आहे. हा हा. त्याला तयार व्हायला अजून 4 दिवस लागतील. पण तो कलर तर इलो म्हणजे तो कशामुळे कलर येतो? उन्हामुळे कलर येतो. हा हा. उन्हामुळे कलर येतो. उन्हामुळे कलर येतो. तर मित्रांनो बघा, म्हणजे उन्हामुळे कलर येतात. तर अशीच ही सगळी छोटी छोटी गोष्टी आहेत. आपण नंदाकडून बरेच गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. म्हणजे फांदी किंवा एका देठात किती 5-6 किंवा आंबे आहेत. तर नंदा हे असे आंबे आता ह्या ठिकाणी बघा बिटकी निर्माणच न झाली आहे, म्हणजे परिपूर्ण असं आंबो प्रत्येक ज्या फांदीक तयार झालं. तर नेमकं याचं कारण काय? असा होतो आंबा कसा माहिता, ही जी हा असते फांदी असते, ही फांदी असते ना, त्याला मजबूत देठ आहे. हा हा देठ बघ किती मजबूत आहे. बरोबर बरोबर. हा, त्याच्यामुळे याला आंबे लागतात. हा आता मग अशी दाखवले ना तुम्हाला डाग आंबा पडतो, हा हा तर ही बिटकी असते. ही हा हे बघा, हा. हा असा आंबा बारीक असतो आणि तो आंबा खराब होतो, आणि तो खराब झाल्याच्या नंतर ते असं डकतो आंब्याला, असं मग चिकटता. चिकटतं. हा. त्याच्यामुळे हा डाग पडतो. हा हा. म्हणजे पण आतमध्ये आंबा खराब नसतो. आतमध्ये आंबा खराब नसतो. हा, हा. तर मित्रांनो तो साधारण वरती मग तो म्हणजे साफ केलो जाता का? नाही नाही, साफ करून जाणार. ते वरच्या वरतीच डाग असतो तो, हा त्याला आतमध्ये काहीच नसते. काय ना. अजिबात खराब नाही होणार. ह्या आंब्यासारखाच लागणार तो. हा हा हा. जरच तो आतमध्ये होणार. खराब आत नसतं. नाही नाही नाही, चला बाहेरूनच डाग तर असतो. मित्रांनो बघितलं म्हणजे तो डागी आंबो आतमध्ये चांगलो असता. ह्या देखील आपल्या नंदन कसा दाखवल्यान की कशा पद्धतीने आतमध्ये डागी आंबो असता, पण तो आतमध्ये चांगलो असता त्या देखील आपल्याला सांगितलं ना. तर हे जे पडलेले आंबे आहेत ते सगळे नंदा गोळा करतात. अर्थात तुम्ही बघितलं आपण नेमकं घळाचा उपयोग काय असतं आणि घळ म्हणजे नेमका काय असतं. नंतर घळ म्हणजे नेमकं काय असतं रे?
घळ म्हणजे हे हाताने जे आंबे मिळत नाही हा ते काढण्यासाठी ही काठी याला ही झाड लावलं जातं. हा हा तारेचा आटा असतो. हा. याला हे ब्लेड आहे. हा याला घळ म्हणतात. हा तर हा बनवावा लागतो. घेळ ब्लेड कंपल्सरी लावू लागतं का? कंपल्सरी ब्लेड लावला नाही तर देठ तुटणार ना. हा 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 त्याच्यामुळे हे ब्लेड लावावं ब्लेड लागतं. लावायला लागतं. साधारण म्हणजे हे घळ किती प्रकारचे असतात, किती फुटाचे असतात, काय असतात? साधारण हा घळ नाही म्हटला तरी 7-8 फुटाचा आहे. म्हणजे एकच घळ असतं की त्याच्यात नाही वेगवेगळे नाही वेगवेगळे ह्याच्यापेक्षा मोठे 10 फुटाचे, 12 फुटाचे, 15 फुटाचे. म्हणजे जसे कसं जेणेकरून हा. झाड जसं जसे- असं जसे झाडं जशी उंच असतील तसा मोठा घळ बनवावा लागतो. हा तर मित्रांनो बघितलात की आता नंदानी नेमकं घळ कसं म्हटलं जातं ह्या देखील आपल्याला सांगितलं. म्हणजे घळाचा उपयोग का होता, घळाची साईज काय असतात, सगळे काही गोष्टी आपल्याला नंदा सांगितलेल्या आहेत. तर चला मित्रांनो आपले आंबे तर आता काढूच येतात पटपट, तर ते काढून घेऊया. आणि 5-6 माणसं काम करतं, वरती लेझर आणि बाकीचे मित्रमंडळी आहेत. म्हणजे लेझर म्हणजे कोण हा माहिती आहे? लेझर म्हणजे एक नेपाळी बांधव हा. आणि खरोखर मित्रांनो कोकणात हे नेपाळी बांधव येतात आणि आंब्या सीझनला एवढं त्यांची मदत होता. अनेकांचे बागे असे जंगल रानात असतात आणि चोळीचे प्रमाण देखील जास्त असतं. त्याच्यामुळे हे नेपाळी बांधव हे पूर्णतः बागेत एकटे राहून हे सगळ्या बागेचं संरक्षण करतात. आणि खरोखर मित्रांनो चांगले प्रामाणिकपणे नेपाळी लोक हे काम करतात आणि त्याच्यामुळे अनेक बागायतदारांका त्यांचा मोठा आधार होता. तर बघा ह्यो पण आता ह्यो नेपाळीचा आणि वरती लेझर हा लेझरचे मित्र होते. आणि बाळाकाका हे मस्तपैकी आंबे ना व्यवस्थित ट्रेमध्ये भरून घेता. तर चला मित्रांनो ह्या असंच काम आमचं चालू राहणार. तर तुम्ही आम्ही शेवटपर्यंत राहा. हे कसे आंबे काढले जातात, कशी काळजीपूर्वक भरले जातात, त्या सगळे काही गोष्टी आपल्याला बघूक मिळणारच. पण ह्या बागेमधील आणि नंदाकडे सगळे ना हे नेपाळी बांधव, तर ते चांगले आंबे काढतात. आंबे म्हणजे भरण्यापासून सगळी कामं ते नेपाळी बांधव करतात. तर आपण ह्यो लेझर हा नंदाकडे चांगलं काम करणारं कामगार. तर लेझरला विचार, लेझर वो काला काला क्या है? ये काला जो है ये क्या बोलते हैं इसको, बिटकी बोलते हैं। ये काला होता है पर ये बाद में इसको आम को खराब करता है चिपक के। हाँ। है कि इसको फिर इसको तोड़ देना मांगता है, तब ये आंबा सेफ्टी रहता है। नहीं तो ये काला करके खराब करता है आम को। ये देखो। हाँ तो ऐसा ये आम निकालता है तुम। हाँ। तो अभी तुम कितने फीट ऊपर झाड़ के ऊपर चढ़ सकता है? मैं तो अभी कितना फीट बोले तो अभी कितना फीट है ये? हाँ बोले तो 30-35 फीट के ऊपर भी जा सकता हूँ मैं तो। हाँ अभी तो आदत हो गई अभी तेरे को? अभी इधर हो गया 2-3 साल करते हुए ये सेट की उधर, इसलिए आदत है मेरे को। तो ये सारे पेड़ पे मैं चढ़ता हूँ, जितना भी बड़ा होता है तो उसमें। हाँ तो कितना आम तेरे को समझता है, कैसा पकेला आम कैसा हो गया, कैसा तैयार हो गया, सब तेरे को पता है क्या? हाँ वो तो पता है। मतलब क्या पता है, मतलब कैसा क्या समझता पता है? है मतलब जैसे अभी ये देखो इधर गड्ढा पड़ा है तो ये थोड़ा तैयार है आम, और इसमें नहीं पड़ा है तो कौला बोले तो कच्चा यानी कि अब देखो ये आम है थोड़ा ये पक गया है, पका है मतलब पेड़ पे पक के गिरा है, ये बोले तो पका आम इसको बोलते हैं। तर मित्रांनो बघा, म्हणजे नंदन जी आपले सगळे गोष्टी सांगितल्या की आंबो कसो तयार झालेलो असता, कसो पिकलेलो असता. म्हणजे हे नेपाळी बांधव नंदाकडे ना बरीच वर्ष काम करतात आणि त्यांना म्हणजे आपल्याकडच्या त्याच्याकडे कामगार माणसं, आपल्या कोकणातली माणसं त्याच्याकडे कामगार आहेत, पण ही नेपाळी बांधव आहेत आणि त्यांना झाडावर चढण्यापासून, आंबे काढण्यापासून, आंबे भरण्यापासून ही सगळी कामं त्यांना येतात आणि ती सगळी ते प्रामाणिकपणे करत असतात. तर ही अशीच कामं त्यांच्याकडे असतात आणि खरोखर बघितलं आता तो आंबो कसं ओळखायचो ह्यो देखील त्याला माहित आहे आणि तो आंबे चांगले झाडावर चढून काढता. तर मित्रांनो ह्या अशाच गोष्टी आहेत, सगळे काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर चला मित्रांनो आता नंदा तो वर ढेंगा पेचून वर हा, तर तो देखील आंबे काढता, आंबे काढता आणि ह्यो आपल्या हेका ना टकलू म्हणतात. तर आपण इसको पूछना है तो तेरे को टकलू क्या काय को बोलता है? और वो बाल नहीं था इसलिए आते वक्त वो बाल कटा के आया था, टकला होके आया था, और तब से इधर टकला बोल रहे थे मेरे को। और तू ना टकलू ऐसा डायलॉग भी अच्छा अच्छा बोलता है, ऐसा मेरे को लेजर बोला. तो नेमका कौन सा डायलॉग बोलता है तू? अच्छा वो हमको तो दिखा. वो पुष्पराज का है वो, पुष्पा समझ के क्या फ्लावर समझा था क्या, आई एम फायर साला झुकेगा नहीं. तर मित्रांनो बघा, हे नेपाळी बांधव आहेत ना, सगळे डायलॉग बिलॉग ऍक्टिंग बिक्टिंग भारी करतात. हो लेझर वरती हा टकलू हा
म्हणजे टकलू पण डायरेक्ट चांगले ऍक्टिंग बिक्टिंग करता. टकलू त्याका म्हणण्याचं आता त्याच्यावर केसावर कपाळावर भरपूर केस येलेत त्याका टकलू म्हणतोय, परंतु येताना जेव्हा तो कोकणात येलो तेव्हा तो पूर्ण केस काढून येलेलो, खवूट करून येलेलो, त्याच्यामुळे त्याका टकलू म्हणतात. तर चला मित्रांनो, ह्या काम तर असं चालू राहणारा. आंबे काढताना लेझर मस्तपैकी गाणी गुणगुणत होतो. आपण त्याच्या नेपाळी भाषेतला गाणं ऐकणार आहोत. तर लेझर कोणसा भी गाना बोल रहा था, बोल के तो दिखा. चिया बारीमा हो चिया बारीमा उडी उडी बादलमा छुनलाई म आएको छु पन्छी बनेर तिम्रो पछाडि चिया बारीमा हो चिया बारीमा. इसका अभी तो गाना तो तेरा मैं सुना, लेकिन इसका अर्थ क्या होता है? मतलब एक हमारे नेपाल में एक उधर है ना, उधर क्या बोलते हैं चाय पत्ती. हाँ. चाय पत्ती का खेती उधर बहुत बड़ा है, तो उसको बोलते हैं चिया बारी. मतलब चिया मतलब जैसे इसको बगीचा बोलते हैं ना, उसका भी एक नाम है चिया बारी. तर मित्रांनो बघा, हे रेंज येत नाही बरोबर. मग बाळाकाकांनी काय केल्यानी त्याच्या शिकारनेतून वरती मोबाईल दिल्यानी, नेटवर्क घेतल्यानी, आणि मग आता खाली बोलतो. मित्रांनो, आपण नंदाच्या बागेमध्ये गेलो, बघितलं तर भली मोठी अशी आंब्याची बाग आहे. नाही म्हटलं तरी 13.5 एकर मध्ये हे सगळे आंबे आहेत. आणि एवढं सगळ्या मॅनेज करणं म्हणजे काय सोप्या काम नाही. बघितलं तर वरच्या टोकाक डोंगराचं टॉप दिसतं ना, थंयपर्यंत नंदाची बाग आणि सगळे आंबे आहेत. म्हणजे एवढे सगळं हँडल करणं म्हणजे काय शक्य नाही. आणि एवढे एकतर रस्तो बघितला तुम्ही, एवढं खडतरा, परत एवढंच वर तर उताराचा रस्तो हा, आणि त्याच्यात हे आंबे शोधून काढूक लागतात. म्हणजे एवढ्या परिसरात, म्हणजे ही आज 10 झाडा निवडलं होतं, पुढच्या वेळी ती 10 झाडा, असे करून हे टप्प्याटप्प्याने आंबे काढूक लागतात मित्रांनो. तर चला, हे असे आंबे शोधून काढूक लागतात. मित्रांनो, बरेच वर्ष रेझर आहे कोकणात येतात, आणि कोकणात येऊन त्या ना आपले कोकणातले जे शिवी असतात म्हणजे गाळी असतात, तर ते तर खयचे गाळी येतात ते देखील आपण विचारणार. तर रेझर, तेरे को कौन सा गाली देने को आता है? मेरे को आता है भेवनी झेवरे आए झेवले सपत नाही कायला बोलतात. तर मित्रांनो बघा, त्यांनी ना शिवे दिल्या नाहीत, पण ते आपले शिवे ते कसे देतात ह्या देखील बघण्यासारखं असतं मित्रांनो. खरोखरी मजा मस्ती अशी असता, ह्याच्यात काय तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. हे आपले एक कसं कामामध्ये एक विरंगुळ असावं किंवा वेळ जावं म्हणून हे आपलं थोडा टाइमपासचं काम चाललेला. तर चला मित्रांनो, हे आंबे आम्ही काढून घेतो पटपट. ज्या वेळेला हे बागेमध्ये हे काय नेपाळी कशात असतात माहिती आहे की, हे जे वांडर येतात किंवा चोर येतात, आमच्याकडे शक्यतो चोरी होणार नाही, पण शक्यतो कधी कधी होतात. त्यावेळेला हे माकडांपासून जरा त्रास जास्त असतात. तर आपण ह्यांका विचारणार माकड कसे पिटाळतात रे, म्हणजे पिटाळतात म्हणजे काय, असं हकलतं त्याका पिटाळणं म्हणतात. तर आपण चायनाक विचारणार, तो कैसा बंदर को कैसा भगात आहे. तर मित्रांनो, बोलते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे वांढरांका पिटाळतात. बघा, ह्या अशा गोष्टी आहेत, म्हणजे कोकणात येऊन बराच काय ते शिकलेले आहेत. तर खरोखरी अशीच मजा मस्ती चालू राहणारा. तर चला मित्रांनो, आपले बऱ्यापैकी आंबे देखील आता काढून झाले आहेत. शेवटच्या टप्प्यातले आंबे आहेत. आता टकलू थकडे गेलो ट्रे घेऊन शेवटचं. तर चला, आता ही आमची गाडी पण आंब्याने भरलेली आहे. तर आता हे आम्ही घेऊन जातो, आणि त्यानंतर मग कसे पॅकिंग केले जाणार ते देखील तुम्हाला दाखवत आहे. कसं वजन केलं जातं, कसे पॅकिंग केले जातात, हे सगळे काही गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा, हे आमचे सगळे आंबे ना आतमध्ये आता काढून घेतलं. म्हणजे ग्रीन नेट का टाकलं, कारण ऊन परत तापता ना वरती, त्याच्यामुळे आंबो शक्यतो ना तापल्यावरच खराब होता. त्याच्यामुळे ही काळजी घेऊ लागतात. तर चला,
नेमके जे फळांचे हे असतं ग्रेड असतं ते नेमके कसे असतात, म्हणजे A1 मध्ये किती ग्रॅमचा फळ असता किंवा सर्वात लहान आंबो हे किती ग्रॅमचा असतं, तर आपण थोडक्यात विचारणार. तर नंतर काय सांगशाल नेमके आंब्याचे हे म्हणजे साईज काय असतं आणि ती कशी ओळखली जातात? ती हे काट्यावरती मोजले जातात आंबे. त्या काट्याची सेटिंग केलेली आहे. A1 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर असे जे साईज काट्यावरती ते मोजले जातात. A1 म्हणजे 300 ग्रामच्या वरचं असेल फळ त्याला A1 म्हणतात. 250 ते 300 ग्राम 1 नंबर, 250 ते 350 2 नंबर, 250 ते 250 3 नंबर आणि 200 ते 250 4 नंबर, 250 ते 200 5 नंबर आणि 150 ते 250 असा 6 नंबर असे ते साईज आहेत. तर ही साईज तर आपल्याला समजलेली आहे. तर नेमकं आता ह्याच्यातलं म्हणजे आता बागायतदार आहे, शेवटी तुम्ही लोकांका खावचा झाला तर किती नंबरचा फळ घेणं चांगला असता? खायचं झालं तर साधारण 3 नंबर पासून पुढे फळ चांगलं असतं. म्हणजे साधारण A1 B1 म्हणजे A1 म्हणजे मोठे आंबे असतात ते खराब होण्याची शक्यता जास्त असतात. हा आणि बाकीचे म्हणजे साधारण 3 नंबर पासून 2 नंबर 3 नंबर पासून खालच्या म्हणजे फुल गॅरंटीचे असतात. 2 नंबरचे पण 30 ते 90% आम्ही गॅरंटी देऊ शकतो. अकडे तकडे 90-95% 5% अकडे तकडे होऊ शकतात. बरोबर. A1 आणि 1 नंबर जास्त फॉल्टी होण्याची शक्यता असते. तर मित्रांनो हे आता आकडे शॉर्टिंगचं काम चालू झालेलं आहे. तर मित्रांनो खयचोच बागायतदार तुमका एवढ्या खुल्या मनान सांगू शकत नाही की बाबा ह्या फळ खराब होऊ शकतं, कारण त्यांनी तुमका नंदावून सांगितलं नाही की 3 नंबरचा फळ घेतला असतं त्याच्यात तुमका खराब होण्याची शक्यता कमी असता आणि A1 किंवा ए असे हे 2 प्रकारमध्ये शक्यतो आंबो खराब होण्याची जास्त शक्यता असतात असा देखील तुमका नंदावून सांगितलं. तर मित्रांनो असो खुल्या मनान सांगणारो किंवा खुले जे हे त्रुटी असतात की बाबा बागायतदारांक किंवा एखाद्या ग्राहकाक फसवून आंबो द्यायचो असो नंदाभाऊंचा मुळात स्वभावच नाही. त्याच्यामुळे येणारा ग्राहक तुमका समाधानी आणि चांगल्या पद्धतीचं आंबो त्यांना देण्याची जास्तीत जास्त नंदाभाऊ प्रयत्न करत असतात. तर मित्रांनो चला ह्या आमचा या शॉर्टिंगचं काम आता चालू राहणारा. तर शॉर्टिंग करताना देखील बघितलं तर तुम्ही प्रत्येकाचे प्रकारच आणि त्या पद्धतीने हे शॉर्टिंग केलं जातं. प्रत्येक आंबो हे वजन केलं जातं. तर चला आता आंबो वजन करून सगळे हे शॉर्टिंग करून घेणं, नंतर आंबो कसं पॅकिंग केलं जातं हे देखील तुमका मी दाखवणार आहे. तर आपले आंबे तर बऱ्यापैकी सगळे शॉर्टिंग करून झाले. तर आपली ही आंब्याची पेटी कशी भरली जाते? पेटी म्हणजे काय असतं, आता मुळात मुंबईसारख्या ठिकाणी पाठवताना आता पेटी पाठवत नाही, कारण आंबो दर्जेदार जावो म्हणून नंदाभाऊ काय करतात की एखादा आंब्याचं क्रेड असतं म्हणजे प्लॅस्टिकचं क्रेड असतं त्याच्यामध्ये आंबे भरून पाठवतात. तर ते आंबे कसे भरले जातात तर आपण नंदाभाऊंका विचारणार. तर नंदाभाऊ कशा पद्धतीने हे आंबे भरले जातात? या क्रेटमध्ये तळाला गवत लावायचं. गवत लावलेलं आहे बघा, त्याच्यावरती कागद लावायचं असं. कागद लावायचं त्यानंतर असे आंबे लावायचे. ते आंब्याची पेटी पूर्णतः भरून झालेली आहे. तर आता ही बघा ही शेवटच्या टप्प्यातली आंब्याची पेटी भरून झाली आहे. तर मस्तपैकी हे बघा शेवटला थर लावले. आता त्याच्यावर नंतर आपण आता काय करणार आहोत, हा कागद घालणार हा असं याच्यावरती गवत टाकणार. तर मित्रांनो बघा शेवटच्या टप्प्यात देखील गवत टाकूक लागता, म्हणजे जेणेकरून आंब्याक जास्त फटको लागूचो नाही किंवा मार लागणार नाही याच्यासाठी काळजी घेऊक लागता ही. तर आता या शेवटच्या टप्प्यात देखील आम्ही आता गवत टाकून त्यावर मग त्यांचे नंदाचं नाव असतात. तर नंदाचं सगळं माल MB वाळके या नावान जाता, वडिलांच्या नावे जाता. तर हे एक वडिलांची त्यांची ओळख हा मार्केटमध्ये आणि हकडे पण. तर आता ही पूर्ण पेटी पूर्ण बांधून झालेली आहे. फायनली आता आपण बघितलं की नंदाभाऊंच्या बागेमध्ये सुरुवातीपासून आंबे काढण्यापर्यंतचा खडतर प्रवास, मुळात आंबे काढण्यापर्यंत जी जाण्याची जागा ती एवढी खडतर आहे, एवढं रस्तो खडतर आहे. एवढ्या खडतर रस्त्यातच हे प्रत्येकाच्याच बागेमधला तर हे खडतर प्रवासामध्येच हे आंब्याचे बाग आहेत आणि एवढं खडतर प्रवास पार करून परत डोक्यावर तेवढी हमाली करून आंबे हकडे घरापर्यंत घेऊन येऊन नंतर हे हकडे शॉर्टिंग केले जातात. प्रत्येक आंबो स्वच्छ धुतलो जाता आणि धुतल्यानंतर मग त्याचे ग्रेड केले जातात. 1 ग्रेड 2 ग्रेड 3 म्हणजे असे त्याचे प्रकार 6 ग्रेडमध्ये आंबो विभागलो जाता आणि त्यानंतर मग ती पॅकिंग केली जाता. आणि पॅकिंग केल्यानंतर म्हणजे नंदाभाऊन आपल्याला सगळी सांगितलं म्हणजे घळ कशाक म्हणतं, शिकार
फवारणी कशाक म्हणतात, आंबो कसो ओळखायचो, कच्चो आंबो म्हणजे तयार झालेलो आंबो कसो आडयेतलो घालतात तो आंबो कसो पद्धतीने काढलो आता, परत नंतर मग आंब्याचो खरो तयार झालेलो आंबो कसो ओळखायचो, आंबो का खराब होता, हे सगळे काही गोष्टी आपल्या नंदाभाऊन व्यवस्थित समजून सांगितल्याने. मित्रांनो, नंदाभाऊकडे खरोखर तुमका म्हणजे नंदाभाऊ बघितलात की आंबे शोधून शोधून काढूक लागत, कारण कसं आंब्याचं असून तसं सीझन पण चालू झालेलं नाही आणि त्यानंतर त्याच्यामुळे ही सगळे आंबे शोधून काढूक लागत होते. त्याच्यामुळे ही एक कसरतच होती, कारण कसं अजून म्हणावं तसं आंब्याचं ह्या वेळाक म्हणजे सांगत होतो नंदाभाऊ की बाबा तसं आंबो ह्या वेळाक नाही, म्हणजे साधारण एप्रिल मे महिन्यातच आंबो आमच्या देवगडचा हापूस संपान जायत आणि त्याच्यानंतर काय आंबो देवगडचं तुमका चाकूक मिळणार नाही. जर मित्रांनो आंबो चाकूचा असत तर लवकरात लवकर तुम्ही नंदाभाऊशी संपर्क साधा, कारण बऱ्याच वेळा गेल्या वेळच्या व्हिडिओच्या माध्यमातून बराच वेळा आपल्या नंदाभाऊ का लांबून लांबून म्हणजे गुजरात, हैदराबाद एवढ्या लांबून ठिकाणाहून फोन इले आणि त्यांचा रिझल्ट देखील नंदाभाऊंका चांगलो इलो, की लोकांनी सांगितलं की खरोखर देवगडचो हापूस कसो असता ह्यो आमका नंदाभाऊंचो आंबो चाखल्यानंतरच समजला. कारण कसा आमच्या देवगडमध्ये मुळात कसा जरा देवगडचो पट्टो सोडलो की आंब्याची चव परत बदलता. मुळात त्या साईडला मालवणचा पट्टो किंवा वेंगुर्ला किंवा रत्नागिरी ही लोक पण देवगड हापूस म्हणून सांगतात आणि आंबो विकतात, परंतु त्या आंब्यात आणि ह्या देवगडच्या आंब्यामध्ये एवढी जमीन आसमानचा फरक म्हणजे देवगडमध्ये देखील तुम्ही जर शिरगावच्या पलीकडे गेलास किंवा हकडे कुणकेश्वरच्या पलीकडे गेलास तर आंब्याची चव तुमका 10-20% खाली गेलेली दिसतात. तर मित्रांनो, खरोखर देवगडचा हापूस चाकूचा असतात तर नक्की मी तुमका नंदाभाऊचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा डिस्प्लेवर देखील देते. तुम्ही लवकर नंदाभाऊशी संपर्क साधा आणि देवगडचा हापूसची चव चाका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसं वाटलोय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबूक देखील विसरू नका.